आध्यात्मिक शास्त्रामध्ये ज्ञानोबा यांचा जो गुह्य ठेवा आहे, जो विश्वाला सुख, हे यांचं मनोगत आहे की विश्वातल्या जीवाला सुखमय करायचं, दुःख बंद करायचं, समाप्त करायचं. दुःख राहूच नाही आणि सुख संपूच नाही. प्रत्येक प्राणी मात्र, सगळा जीव ती बी सृष्टी आहे, त्याला सुखमय करायचं आणि जन्म मृत्यूला थांबवायचं, अज्ञानाने संपवायचं. हा तुमचा भाव आहे माऊलींचा आणि त्यांनी तो प्रगट केला, विश्वाला ज्ञानाचा प्रसाद दिला आणि जगाचा निरोप घेऊन आनंदीमध्ये समाधिस्थ झाले ते ज्ञानोबा. कोटी नमन त्यांच्या चरणाला. कारण सुख देणारे फार कमी असतात. सुख काय हे समजणार साधक असतात. सुख म्हणजे काय हे समजून घेणारे साधक आहेत. दुःख देणारे, चघळणारे, दुःखाला झेलणारे, दुःख भोगणारे, दुःखाचा संबंध करणारे संसारी असतात. हो मग कारण अध्यात्म हे सोपं नसतं आणि आयुष्यात मिळणं शक्य नसतं. मी कोण करणं सहज नसतं. म्हणून साधूच्या संगतीत जगावं लागतं. स्वतःच्या ओळखीसाठी झटावं लागतं आणि ह्या देहातून अखंड तपश्चर्या करून आपलं स्थान प्राप्त करावं लागतं. आपलं स्थान आपल्याला मिळवायचंय, दुसऱ्याचं स्थान नाही. जमीन जमला, खोटं नाटक, भौतिक कशाला बुद्धीमध्ये टच करायचा नाही, घेणं तर लांबची बात. भौतिक सुखाचा तिथं ते मात्र लवलेश ज्ञान करण्यात. भौतिक सुखाची इच्छा न उत्पन्न होणं तो साधक. हो मग कारण जिथं आत्मसुख भोगण्याची इच्छा असते तो साधक आपल्या भगवंतासाठी श्वास घेतो. स्वतःच्या कल्याणासाठी देहाचा विनियोग करतो आणि अंतःकरण असलेल्या पडद्याला पाडून पुढे जातो आणि तो ईश्वराशी समरस होतो. तो बरोबर परमात्म्याशी बुद्धीने आलिंगन देतो. तो महान होऊन तो सुवेद्य होतो. म्हणून पहिल्या ओळीचं सार्थक होत होतं ह्या अर्थानं, या बोधानं, या सामर्थ्यानं, या शक्तीनं. पहिली ओवी आपल्याला लागली अशी समजा. पहिला शब्द तो सवैद्य. माऊलीचं मनोगत काय हे कळत नाही आपल्याला. बाकीचं कळतं, पोराचं, सोनाचं, आपलं मनोगत कळतं ना बेटा. तेच असतं ना माइंड मध्ये, असतं की नाही. मग आपण खोट्यासाठी जगतो आणि खोट्यालाच बघतो आणि खोट्यासाठी झिजतो आणि खोट्यातच रमतो. हा पॉइंट आहे बघा, आहे की नाही. व्यवहार करू नका असं कोणीच म्हणलं नाहीये. जनक राजांना राज्य सांभाळले, तुमचं 4 बुचक्याचं काय काम, काय ना म्हणे. तुमचा संसार 4 भिंतीतलाच आहे ना, वायकांचा. बरोबर आहे ना. जनकानं राज्य केले तर तो ज्ञानाच्या नंतरचा विधेय होत आहे. तो जीवन मुक्ताला ओलांडून जेव्हा अनुभवाच्या स्थितीत जो राहतो, जगताचा वाद होतो, व्यवहाराचा स्पर्श निघून जातो, व्यवहार सतत होतो, पण संबंध रहित तो महात्मा असतो, तो विधेयवत असतो. देहाचा संबंध रहित असलेला, वृत्तीने केलेला व्यवहार तो विधेयवत. त्यांना म्हणलं का राज्य करू नका म्हणून. काय शेवट्या लोकांचं राज्य, काय राज्य आपलं, आणि काय सांभाळता येत आपल्याला. इथे सांभाळता सांभाळायची अवस्था आहे का आता. आहे नाही बेटा. म्हणून
परिस्थिती भोगणं, भेदभाव त्यागणं, हरीच्या रंगात रंगून जाणं आणि हरीर पोणं, हरीचं नाम घेणं आणि हरीची ओळख करून देहाला सोडणं हा ब्रह्मविद्या असतो. म्हणून इथं मन न गुरफटणे वय लागते. प्रपंचामध्ये खोट्या वस्तूच्या ठिकाणी मनानं न थांबणं, न गुरफटणं, मनामध्ये विकार न होऊ देणं, आकाराकडे बुद्धीनं न जाणं, निर्विकाराला शोधणं आणि निर्विकार बनणं, त्याला अध्यात्मशास्त्राचं भांडवल म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? जन्ममृत्यू म्हणजे काय? तू आणि मी म्हणजे काय? असं तुम्हाला प्रश्न केला असेल बा, घाम फुटेल घाम. पण आम्ही करते कधी तुम्हाला 8 ते 9 सत्र झाले माझ्यासमोर लेडीज माझे साधक होते. कधी कुणाला विचारलं नाही, तपासलं कुणाला काय? सांगत राहायचं, देत राहायचं, अज्ञानाला टाकत राहायचं. पण कधी कधी घाव पडू लागते, कारण समोरचा पास आहे का ढ आहे का बाउंड्री आहे कसं कळा? खरं आहे की खोट आहे? जे बाउंड्रीला टच होत नाही अशा नापास बुद्धीला अध्यात्मामध्ये राहून काय सानिध्यात राहिल्यावर उपयोग अगदी होतं शिल्पा. पण तुम्ही जर बदलच करणार नाही, हव्यास टाकणार नाही, निवारातून निघणार नाही, अज्ञानाला सोडणार नाही, मी कोण हे करून घेणार नाही, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार नाही, संताला शरण जाणार नाही, ग्रंथाचा पद हृदयात ठेवणार नाही, जगताची भूमिका टाकणार नाही, विषयाला सोडणार नाही, वृत्तीला विवेकाकडे नेणार नाही, तर तुमच्या जन्माचा काय उपयोग होणार? संसार करणं कुठं कल्पते मुसळण पाटे वरवंटी डोक्यात पडते पुन्हा ते मरताना. ती बाई म्हणते मी काय केलं, माझ्या हातात काय आलं? ती मरताना म्हणती. आणि तवा म्हणून काय फायदा? सांगा, तवा म्हणून काय फायदा? मग तिनं वरवंट्याला धरलं का देवळा धरलं? हा म्हणून आसक्ती हा भाव आहे तो अध्यात्मामध्ये, त्याचा नाम विचार नसावा. विरक्ती सरत असावी, विवेकाची संपत्ती भोगावी, सद्गुरूची दीक्षा कळावी आणि संताचा समागम घडावा आणि बोधाचा समुद्र हृदयामध्ये साठवा. अरे भाऊ, आपण प्रपंचाचा समुद्र मध्ये टाकतो, खाण टाकतो. म्हणून आलिप्त दशा म्हणजे संत, विक्षिप्त दशा म्हणजे संसार. विक्षिप्त पागल, निव्वळ पागल. कसं जीवन व्यर्थ खर्चायचं, आयुष्यात कुणालाही भांडायचं, कुणालाही द्वेष करायचा, कुणाचा मत्सर ठेवायचा, कुणाच्या जन्मांतराच्या आयुष्यातलं नातं बघून टाकायचं. जेवढे घाण तेवढे संसार, जेवढे छान तेवढे अधिकार, जेवढे महान तेवढे मला नेहमी संसारी म्हणजे गाणच म्हणायचं आणि रोज व्याख्या व्हायची. संसारी, अनाधिकारी, परमार्थी, साधक, सिद्ध, ह्याच्या व्याख्या मी तुम्हाला सांगत नाही जास्त, मला मिळत नसते बेटा. सांगा ना मला. नाही आता हाच विषय संपत नाही. आणि ते एवढं सॉरी गुरुबद्दल चर्चा करणं किंवा स्वतःला जास्त शहाणं समजणं अति पापाचं लक्षण आहे. ते इतकं लॉंग बोलत नाही. एक तास कधीच नाही. बघा कुठची भूमिका वाढते त्यांच्यासमोर अधिकारी लोक होते सगळे आणि साक्षात रोज बोधाची वर्षा होता. तर मग तुम्ही जर काचातून घरातून झोपून पलंगावरून असं नव्हतं. कोणी स्नान पण करत नाही, कोणी लोळते. आता हे व्हिडिओ सवय केली, व्हिडिओ बघतात बायका, त्यामुळे सकाळीच काय उठायचं, या बाईंकडे काय थांबायचं, म्हणजे किती महामूर्ख अवतार आहे. सकाळी उठून कशाला व्हिडिओ कोणा बघायचे, म्हणजे अंगात एवढा दगड, म्हणजे
तुमची सोय केली. वर्षाला बाई नाही लावल्या घरात बाई बसतेच. कळलं का? आपण बाई लावून दिल्या सून बसते पण घर बघते तिच्याकडे कुठं राहिलं कुठं राहिलं कुठं राहिलं. मग चूक आपली ना बाई लावून दिल्याची. बरोबर आहे ना? कामाला जास्त बाहेर ठेवली. माझं मत नाही जगाला सांगणार मला देणं घेणं नाही कोणाचं. कुठं सड्याला बहीण कुठं सड्याला बहीण आणि तू काय पलंगावर चिटकून पलंग मोडून जाईल. किती लाड आहे घराचे जीवाचे देहाचे. बरोबर आहे ना? तुम्ही बघा आता मी तुमच्याकडे पुण्यामध्ये किती समजून थांबलेली इथंच आहे. मुंबईला होते सारखं. पण जे लोक थांबतात घरात कमवासाठी बाहेर पडतात हा त्यांचं ध्येय पैसा आहे पण साधकाचं ध्येय पाळलं नाही. त्याचं ध्येय काय? पैसा. मग त्याला घराला सोडलं लेकराला सोडलं नवऱ्याला सोडलं पैशाला सोडलं ते घराला सगळं सोडलं ते घरात फक्त बॅग घ्यायच्यात पडायचं. बघितलं ना मी सुरुवातीला त्याची सून जाते तुमची पण जाते. आजकाल सुना ह्याच्या आहेत ऑफिसला आहेत 6-6 वाट्याला आहेत. नाव कली त्याचं नाव का कली 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 वाचवून कलीचा एक कली वाच. कसा काय मला ते समोर घेण्याचा त्रास म्हणजे असं होणार हे कबूल केल्यावर कधी आपल्याला जास्त टच करीत नाही. हा त्याच काम तो करतो तसे काम काय चांगल्याला चढ असं त्याकडे जा खोट्याला खरं कर बरोबर. आणि तिथं पोमय आहेत त्याच काहीही चालू दे ते पाप आहे त्याच उद काल ते मारा लागलं ना त्याला माहिती बातम्या लोक ऐकतातच. नाव मी बदनाम बरोबर आहे ना? तेव्हा बातम्या लावून दाखवली मला त्याची आणि तिथं डॉक्टर कडून म्हणते असं पकडलं का माहिती म्हणलं काय सांगू का म्हणलं सांगा ना म्हणजे पकडलं मारा लागता नसतं. आम्ही महात्मा आहे महात्म्याला सोबती लावी महाराज सोबती लावी कधीच नाही. विटाळल्या लोकांना शिवतच नाही बघत तर राहायचंच नाही. शिवायचा प्रश्न येत नाही. म्हणजे ते तुम्हाला बातमी आहे का पेपरला आहे बातमीला आहे युट्यूबला आहे फोन मध्ये पण आहे रे ते बघा ते फोन मध्ये पण आले म्हणजे आले फोन मध्ये पण दाखवत नाव कधी आता लिस्ट 200-300 लोक लिस्ट काढली आता 19 त्याच्या पुढे 200-300 नाव लोक तिला काढले. आणि काल तेच काय म्हणला की त्यांच्या सोबत जे लोक आहेत म्हणजे पूजा करताना सोबत राहताना त्यांना घरी आणताना त्यांचे पण त्या घेऊन बघा चांगले का सांगा. चला अध्याय 18 मध्ये बघतो. मन म्हणा तुम्हाला मन नाही मला बघतो बघतो का दिवशी तर मला मन दिल्या साधी व्याख्या शिल्पा फक्त आपण डोकं घेतलं तिकडे आपण जर सर्व सगळं दिले ना आतूनच स्ट्रोक लागले जातो. पण त्यांना मन दिल्यावर ईश्वरानं
ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा सतत ठेवल्यावर तळमळ असल्यावर नरसी बोलते. तुमच्याकडे अभ्यास केला कमी तर निर्माण झाले ज्ञानेश्वरी चिंता नाही, काहीच नाही, फक्त हॉस्पिटल. पण काल माझ्या मनात शंका होती की तुम्ही बोलले मॅडमचा कोणाला पाठ छान झाला म्हणून काय जे होईल ते मला सुरू करा. म्हणजे माझा ज्ञानेश्वरी नसते तेव्हा भीती वाटते बोलायची. पण लिंक छान लागली का, कुठे चुकलं नाही, किती कम पडलं नाही, नाही किंवा चुकलं पण नाही. म्हणून आपल्यासोबत भगवंत आहे, त्याची कृपा आपल्याला आहे एवढं समजायला बरोबर आहे. कृपा ईश्वराचे असतात, ओळख स्वरूपाचे असतात, सानिध्य भगवंताचं भोगावं आणि निवृत्त ज्ञानाला करा. हा, निवृत्ती त्यालाच करण्यासाठी आपण आलो. मग आपण काय करायला हे कळावं. आणि सांगते अजून लास्ट 50 आणि 55 कोटच्या बायका आम्हाला होतात. आपलं आयुष्य लोकांच्या पायाखाली घालू नये, मला एवढं कळतं. तर मी घातलेलं नाही म्हणून मला बोलायचा अधिकार आहे. बोलू बोलू शकते, जे घालतात त्यांना काय बोलायचा अधिकार आहे का? तुम्ही स्वतःसाठी किती जगलात हे कळा. झाले प्रपंच झाला, लेकर मोठे झाले, सुना आल्या, मुलींना जावायच्या हातात दिलं. आता तर नीट बसणं कुण्या गोविंद ना, तरी थांबतो भाव्यास म्हणून मुमुक्षुचे लक्षण वेगळे असतात. मुमुक्षुचा व्यवहार वेगळा असतो. मुमुक्षु स्वतःसाठी जगतो आणि अज्ञान फेकतो. रामकृष्ण हा स्वतःसाठी जगतो तो, लोकांसाठी. आणि सत्य हे तेव्हा मुमुक्षुचं आयुष्य फक्त स्वतःसाठी असतं. कोण काय म्हणेल, कुणासाठी काय न देणार ना घेणार विचार. आता तरी पण बोलू आपण तरी भाई आणि अंतरा कालची ओळी आपले सर्व आपण भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद सुसंवाद या किंवा या मृताची हा बहुत वेगाचा आहे. हा सानिध्य ईश्वराच्या प्राप्तीचा आहे. श्रवण की भगवंत काय बोलतायत तर बाह्य आणि अंतरा. अर्जुना तू जेव्हा बाहेर जगताना बघतो सर आत विचार करतोस, कुणाचा करतोस, देहाचा का माझा का सुख दुःखाचा आत्मज्ञानाचा, जो त्या विचार करत असेल तेव्हा संबंध माझा प्राप्त करून कर, मला ओळख करण्यासाठी कर, माझ्या प्राप्तीला चित्तात धर आणि व्यवहार कुशाल काही घडत. पण माझा विचार न करता संसार केलास तर तू बरबाद आहेस, आणि माझा विचार कर संसार केलास तू आबाद आहेस. सत्य परिस्थिती तुला माझं सानिध्य घे, देहाचं सानिध्य सोडून दे. जी बुद्धी देहाचा संबंध करून व्यवहार करते, नाम पण घेती, ध्यान पण करते, पूजा पण करते, ती पूजा पूर्ण होत नाही, अधुरी. पण ज्या अंतःकरणामध्ये मला घेणं, पाहणं, जाणं, येणं, तीर्थयात्रा, दान, धर्म जे काय करतो, तर मला न कळता केलं तर ते तीर्थ अधुरे, पूजा बी अधुरे, तुझा जन्म अपुरा आहे. अगदी सत्य नाही. खोटं म्हणजे तुम्ही खंडून माझी वाणी खंडित करा, खोडून दाखवा हे वाक्य. चूक म्हणून समजते मला, तसं काही नाही, राग लोक नाही इथं. पण माझे शब्द तुम्ही खोडून दाखवा हे चुकीचे म्हणून दाखवा खोडून. शक्यच नाही माऊली, तुमचे शब्द चूक असणं शक्यच नाही. तुझा व्यवहार कसा आहे, तुझं अंतःकरण कसं आहे, आणि तू भेदात आहेस का माझ्यात आहेस समजून घे ना. तू तुझा जन्म तुला मी का दिला, मनुष्याला मी का तयार केलं, ही उपाधी तुला का दिली, ब्रह्मांड तयार केलं, विश्व तयार केले. पण मला ओळखणार तर कोणीच नाहीये, म्हणून तुझी आकृती बनवली की जो माझ्याकडे येईल आणि मला ओळखत, मला प्रेम करत आणि माझ्याशी ऐक्य करून जगत.
म्हणून तुला बनवलंय. एवढे चराचर सृष्टी, पृथ्वी, पर्वत, समुद्र, दुनिया, लाखो योन्या तयार केल्या मी, कोटी कोटी जीव तयार केले, पण त्याच्यातले एकालाही मला ओळखता येत नाही, एकही माझं ओळखत नाही, आणि मला कोणी जाणू शकत नाही, आणि माझ्याकडे परत कोणी वापस येतच नाही. पण मला असं वाटलं की एकाने तरी ज्याला मी तयार केलं, जे माझा अंश आहे, ते माझ्याकडे यावा आणि दोघांचा संबंध व्हावा, मुक्तीचा मार्ग मी त्याला द्यावा, आणि त्या रस्त्यावरून त्याला माझ्याकडे घ्यावं म्हणून ज्ञानेश्वर द्यावे. वेदाचं मनोगत ह्या जगात पसरावं म्हणून गीता माझ्या मुखातून आली, आणि बुद्धीला ब्रह्म करावं म्हणून संत रूपाने मी जगात राहील. खूप छान. संत माझी नको तुला मी काल गोष्ट सांगितली की जेव्हा एक साधवीकडे एका महान तपस्वी बाईकडं गुरु द्यायले, तर ते कानाला पण कळालं की गुरुला बोलवती, मला नाही बोलवत. तिचं प्रेम गुरुवर आहे, माझ्यावर का नाही तेवढं, म्हणून परीक्षा घ्यायची आता गुरुची पूजा करते का माझी करते. म्हणून त्या साधी स्त्रीकडं काना पण आले, छोटं रूप, आणि गुरु पण आले. आधी काना पळत आले, गुरु लावच होते, पुढे आले. ते म्हणजे थांब, काना जायचं नाही म्हणते घरात, इथं काम करा माझं आमदारात, माझी पूजा तुझी नंतर कुणाची, मग त्या गुरुसाठी. मग तुला लाभलंच नाही माझ्या काय गीता काय, बोध काय, मी काय, तो काय. हा बेटा, तुम्हाला मागे बोलले मी पहिला की आम्हाला देव नंतर होता, आधी गुरु, ते पुन्हा माझ्या आधी गुरुदेव, माझा ज्ञानदेव. कळायला पाहिजे, कळतच काही नाही, इकडं तिकडं इकडं तिकडं तुम्ही का कुत्ता सरकारला मग व्यापकाचे विरा विष्णू करी, व्यापक आहे मग मी कुठे आहे, व्यापक आहे, बाहेर बी आहे आज बी आहे. पण जेव्हा तो बाह्य वृत्तीचा संबंध करतो जगताशी, तो माझा संबंध करून, आणि आज तर मी आहे तर माझ्या काही होत नाही, पण तुला माझी जाणीव येत नाही. बरोबर आहे, मग यांत्रिक जवळ आहे पण जाणीव नाही. बाह्य आणि अंतर, बाहेर कसं आहे की ते आळंद दिलं ना, तुम्हाला काल सांगितलं मी त्याने सांगतो. अंतर आत आत्मरूप आहे, आपण हजार लाख आहे. मग तुझ्या आत मी आहे, पण तुझा संबंध देहाशी माझ्याशी कुठे आहे? मग ही भक्ती व्यापुरी, तुझं तीर्थ व्यापुरं, तुझं कर्म व्यापुरं, तुझा जन्म अपुरा. तर मला ओळखण्याचं तुझ्यात काय, तुझं सामर्थ्य काय, तुझे जन्माची सार्थकता काय, तुझ्या श्वासाची किंमत काय, तुझ्या देहाचं फळ काय, त्याच्यातून कमवलंच काय तू, ह्या देहातून तू प्राप्त काय केलंस, पापाने पण नाही, जाणाने आहे ना, दुर्गाने नरक हे केलं, मला सोडून दिलं, असं कोणी करतं का? कोणीच करत नाही असं अर्जुन. म्हणून तुला आता सांगतोय, अय अंध आणि अंतरा, माझं व्यापका ते विरा विश्व करी. मी आत पण आहे, बाहेर पण आहे, माझ्या विना काहीच नाही. मग तू मला जाणत नाहीस, आणि खोट्याला सोडत नाहीस, देहाला टाकत नाहीस, विषयाला सोडत नाहीस, आणि तुझा विकार संपत नाही, आणि तू माझी प्राप्ती करत नाहीस, तर तुझा जन्म, तुझा शेवट मंगल वाटते. अगदी माझं व्यापका ते विरा विश्व करी. का बरं या लोकांना कळत नसत? हे शब्द काय तर ठसत नसते, ह्या बुद्धीला ते का समजत नसत, मन का भांबावत नसल, हृदय का कासावीस होत नसल,
त्यांची वृत्ती काही क्षणाकडे थांबत नसेल का पाप आडवे येतात. भेद आडवा येतो तुम्हाला देवाकडे जाऊ देत नाही. तुमचा अहंभाव आडवा येतो तुम्हाला ब्रह्म होऊ देत नाही. तुमचा हे जड तुम्हाला मध्ये येतं देवाच्या तुमच्या, ते तुला सोडावं लागतं. वैराग्यानं भगवंताला जोडावं लागतं. विवेकाच्या दिव्याखाली यावं लागतं आणि स्वच्छ स्वच्छ व्हावं लागतं. त्याची प्राप्तीसाठी आपण जन्म संतांच्या संगतीत येत आम्ही. तर देहाची संगत कशाला, विषयाचा भोग कशाला, जगताचं सानिध्य कशाला, परमात्म्याहून काहीच नाही तर अन्न पसारा कशाला. शब्द अनुभव असतात बेटा पाठातले, न कोणत्या सप्त्यातले न कोणत्या कथ्यातले. हे कुठंच नसतात. आहेत कुठं नाही. हा सारा वेदाचा. तुम्हाला काल नुसतं ओवी विचारले आरती म्हणताना, आपण सगळी आरती केलं. तर आपण ते 6 जणांना 6 थकले आरतीच्या देवीच्या दुर्गट भारी तुझं संसारी अनाथ नाथे अंबे करुणा करुणा, तू करुणा आहेस, प्रेमळ आहेस. त्या ठिकाणी ते शास्त्र पण तुला तुझं वर्णन करून ते देव आहे. कुठे विचार करतो आपण? हे सुद्धा माहित नाही आपल्याला. आपल्याला वाटतं मी खूप परमार्थ करते, शून्य आहे सगळं. शून्य काय कळत का? तो वेदी गाणं काही शास्त्रीय कारण 18 हे पुराण हरिसे गाती मंथोनी नमिता तैसे हे अनंता. आणि अनंत व्यापक आहे. लोणी काढा ते वर येते ना घासून, तसं बुद्धीला श्रवणात घासून जो परमात्मा प्रगट होते ते तू आहेस. अगदी सार परमात्मा असार जगत आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. तसा अनंताला पकडून ठेव. वाया व्यर्थ कथा साणी मार्ग. कथा सांडवले वाया व्यर्थ कथा आणि मार्ग लिहून ठेवले कथा. टाक कर. शेंगदाणा घ्यायचा, पण टरफल टाकून द्यायचं. तसं भेट टरफल टाकून द्यायचं आणि मधलं मगच घ्यायचं. आता पुढे जाऊ. अगवांगी नैसा वायू मिळवणे आहे आकाशा. तू सर्व कर्मी तैसा मजसीच अस. तू सर्व कर्मी तैसा मजसीच अस. अगवा अंगी जैसा वायू मिळवणे आहे आकाशात. आहे आकाशात वायू. हे दोन्ही एकत्रच आहेत ना. वाऱ्याला राहायला आकाश लागतं. आकाश म्हणजे पोकळी. पोकळ आणि आकाश हे दोन भिन्न करताच येत नाही, होऊ शकत नाही. त्या आकाशात कोणी अवकाशात वायू आहे. ह्याला बाजूला काढायला जमते का? कुठं आकाश नाही. ह्याला बाजूला काढलं, जिथं आकाश नाही ते ठेवलं. आकाश कुठं नाही, तसं मी कुठं नाही. वायू आणि आकाशा किती सुंदर प्रमाण दिले. वायू आणि आकाशा अगवांगी जैसा वायू मिळवून आहे आकाशा. तसं आकाशामध्ये वायू आहे पण एक झालेला आहे. आकाश आणि अवकाश म्हणजे आकाश म्हणजे पोकळी आणि त्याच्यामध्ये मिसळलेला वायू, गच्च भरलेला वायू. प्राणवायू तुमचा, वार तुमच्या भाषेत वार. ते दोन करता येतात. आणि तो वायू आकाशाशिवाय थांबू शकतो. कसं जसं दोन बाजूला करता येत नाही ना, तसं तू आणि मी दोन नाही, पण तू मला बाजूला केलंस. कारण तू देहाकडे आलास. माऊली एकत्रच आहे, दोन होऊ शकत नाहीस. जेव्हा मी वारं उत्पन्न केलं, पंचमहाभूताला मी स्थापन केलं, प्रगट केलं. पण अगोदर ही मोठी पोकळी म्हणजे आकाश केलं आणि त्याच्यातून पोटातून वायू तयार झाला आणि दोघं एकत्र झाले. तसं तू माझ्या पोटातून तू जन्मलास ना, माझ्या शक्तीमुळे. मग
दोघं एकत्र आहे तसं तुला तू आणि मी एकच आहे. पण तुला समजून द्यायला वायू आणि आकाश उदाहरण दिले. मग तू आणि मी जसे एकत्र भिन्न होऊ शकत नाही, पण तुझ्या अज्ञानानं, तुझ्या वासनेनं, तुझ्या क्रोधानं, तुझ्या गुणानं, तुझ्या उपाधीच्या संबंधानं तू मला सोडलंस आणि भूताला जोडलंस. मला कुठं मन जोडलं? तू मी देह म्हणताना भूताच आहे, संबंध भूताचा आहे, आणि मी देह नाही म्हणताना संबंध माझा आहे. पण देह नाही तुला वाटत नाही, आणि अज्ञान तुझं सुटत नाही, तुला परमात्मा भेटत नाही, आणि तुला माझी अनुभूती कधीच येत नाही. तुला देहाची अनुभूती सतत, कारण जडाची येते अनुभूती, चेतनाची नाही. चिन्मय झाला नाही तो. हे कळालं. इथून पुढच्या वेळी अशाच आहेत. सुंदर अमृत आहे. मला काल बोलले मी, टिपा इथल्या पुढच्या वळ्या अमृताला पण पेटी टाकतात, कमी पडते. इतकं सुंदर आहे. उजळल्यापासून झोपेपर्यंत तो इतिहास असतो, अभ्यास कधीच नसतो. मग आता म्हणतो आम्ही हे वाचलं, आम्ही ते वाचलं. मग अज्ञान काम राहायचं तुझं. जे कळायचं ते राहून गेलं ना. खंडीकर वाचलं, काय काम आलं तुला? तू का म्हणले ना, अंत काळी तुझं सोडवी ना कोणी. खूपच तुझ्या पसारच आहे, गंगत खूप आहे खंडीच्या पेटी, पण सोडविणार एकच संत आहे आणि ग्रंथ. बरोबर आहे की नाही? ऐका खाली हा, वायू मिळवून आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीच. असं तू सगळे कर्म करताना माझ्याशी एकरूप होऊन कर्म कर, असं म्हणजे राहा माझ्याशी एकरूप राहा. तुंब होणं आपले म्हणा, करी माझे एकायतना, माझे निश्रवणे काना भरवणी थाळी. माझं चिंतन कर, श्रवण माझ्या कान हृदय मन सगळं भरून टाकायचं. माझ्याच ऐकू सगळं. मी कसं आहे, कुठे मी कसा येईल, माझ्या सानिध्यात कसं, तुझी प्राप्ती कशी, सगळं माझंच ऐकतो. माझ्याबद्दल चर्चा कर, माझ्या प्राप्तीसाठी तुझी जग. श्रवणे कान भरून निघाले, तुझ्या कानात फक्त माझं वर्णन असावं. घराने गुराने काही होय वाटले की मग ते वाटण्या, घरातली बाजूला होणे, बाकाच्या लोक ते रिंगण असते. सतत तेच असतं. मला किती, तिला तुला किती. अगं तुझं बी तू पुढी भरती, पुढची भरती, जुनाची भरती, आणि तुला मरता आरती. काय विचार करता त्या उखंड्याचा? तू इसकाडून देती, भांडणं करती, पुढे देती, रिकामी तर पुढे जाते माझ्या हातात. सांगा ना. धरपड धरपड करायची, आयत्या नात्याला आग लावायची, आयुष्याचं तप पाण्यात टाकायचं, आणि एकमेकाबद्दल शत्रुत्व घ्यायचं, आणि ते वाटून घ्यायचं. पण घे गोडी नाही मरणा. मग कुठे गेली तुझी गोडी आतापर्यंत? तू घेऊन तुला राहणार आहे का? त्याचे पुन्हा तुकडेच आहेत, पुन्हा तुकडेच आहेत की त्याचे. आणि कशाला बघा वाईट म्हणावं कितीस. काहीतरी फागलीपणा, किती बागले. किती अवघड आहे शिल्पा. हेच कळत नाही म्हणून बायका बेफान तुफान पागल म्हणते. नुसतं परमार्थ होत नाही तिथं, काही नाही. उगं गोड बोललं म्हणून काय, डोक्यामध्ये तेच किडी आहेत ना. काय उपयोग आहे ते? शांत राहायचं, जास्त खिसायचं नाही, आणि ताणायचं नाही. तुटतोय, जास्त ओढलं तर तुटत असते, ते तुटत नाही, पण कधीच तुटत नाही. तुम्हाला उदाहरण दिलं बोलता बोलता का, काचेच जर भांड फुटलं तर फिरकॉला चिटकत, पण मधली दरार चिटकत नाही, तशीच राहते कायम. नात्या दरार करून तुझ्या जीवनात तुझ्या अर्थ काय, त्या घरात आलीस उपयोग काय? हे बायानं शिकावं. जास्त हिंडून तीर्थ काची, ते घरात का शिकत, लोकांची बाहेर का चिल्लत. घरातच नीट करणं काची तुझी. तू काय का तू बोलत नाही, पडत असेल तर कानात घाला कापसर. किती गोड रहस्य. मग आपण कधी तपासलं का, मन भगवंताशी झाले का जगाशी झाले? तुझं बी नाही, तिचं बी नाही, तुझं बी नाही, तिचं बी नाही. वर की नीट गुण आहे.
म्हणजे स्वतः बी लागू देत नाही सुख आणि माणसाला जगू देत नाहीत बायका. तिथंच नाव इस्त्री, स्त्री नाही इस्त्री, चटाचट पोळत. चला लई घाण आहे, तुम्हाला माहित नसेल पायाची काय कंडिशन, लई मांड भारी असते इथं नसतं बरं. खरंय माऊली, खरंय. काय चुकून घराला बेकार करणारी फक्त बाई, सुधारणारी नाही. करेक्ट माऊली. फक्त स्वार्थ. दोन भाऊ तोडणारी म्हणजे बाई, दोन भावाला अलग करते, अलग थकून देते इकडे तिकडं. तिचं नाव बाई. आपण तिचं लाड करत नाही, बेकार वस्तूचं काय लाड करत. आपण मन करी माझे एकायतन माझ्याने श्रवण एकानं भरून चाले. माझं श्रवण ऐक. तुझ्या कानामध्ये फक्त एक शिल्लक राहावं तर परमात्म्याचं नाम आणि परमात्म्याची जाण, त्याच्याबद्दल चर्चा, श्रवण, लेख, अभ्यास, गीता ह्याच्याबद्दल तू कान भरून टाक, बाकी बंद कर. आता घरात वाटणी सुरू झाल्या, कानात ती वाटणी भरल का देवाचं भरल? वाटणी खलबत्ता वरवंटा चमच्यापासून बायकाचं लक्ष असते. कधी आणला, कवा आणला, कुणी दिला, आजीच्या पणजीच्या हातचा आणला मग ती, आणि ती पुन्हा सांगते ती. पाठ सगळं संसार पाठ असतो बायाला. चला आता आपला विषय आत्मज्ञान. मला का बोलायचं की जिथं आपलं सार्थक नाही तिथं वैर करून फायदा नाही, तिथं चिटकायचं नाही. कमी हो का जास्त त्याला दिल्यावर संपत नाही प्रारब्धानं. त्याच्यातलं कुणीच घेऊ शकत नाही, बापाचा बाप. त्याच्यावर त्याला हाक मारायची, ते लई देते शिल्पा. एकदा मागून बघा त्याला, त्याच्याकडे जाऊन बघा, थांबा, मग ते मागायची बी वेळ नाही, आपोआप देते. नको म्हणा लागते, नको कवरच काय संभवत आता बघा. ऐका, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी. आत्मज्ञान चोखडी, आत्मज्ञानाने परिपूर्ण शुद्ध आणि त्या परब्रह्माचं रूप म्हणजे संत आहे, ते माझं रुपडे आहे. तिच्याकडे लक्ष ठेव की वाटणीकडे काय ठेवते, उकंडीव नसते बिनकामाचे. काय सार्थक करतं बरं? आज 1 किलो सोनं घेतलं भांडून, बरं घेतलंस. 50 एकरचे घेतलं, बरं घेतलं, घे. शेतात जा, शेतात तू एक होतीस. तेच म्हणतं का माझी मालकीन गेली, माझी मालकीन आली डाळा खायला. म्हणतं शेत कधी बोललं नाही, माझी मालकीन आली म्हणून शेत खुश झालं कधी? पण संताकडे गेले की देव खुश होते. आपण जर श्रवणाच्या माध्यमातून वेदाची संपत्ती लुटली तर देव नाचते जागेवर. मला ओळखायला, हे मला ओळखाय, हे माझ्या प्राप्तीसाठी झटायले, जगायले, हेच माझं, हेच माझं. खरं संतांच्या माध्यमातून भक्त ब्रह्मरूप होत असतो, विठ्ठल रूप होत असतो, रामरूप होत असतो. आता हे माझ्याकडे यायला त्याला कळते, म्हणून देव नाचते मंदिरात. एखाद्याला बाई खूप आवडती, ते तिला सोडत नाही, तिच्या डोक्यात, मनात, ध्यानात त्याच्यात तिथं असते. मग कामिनी म्हणजे आवडती पत्नी. कामिनी जायची काय दिले, माऊलीचं लग्न नव्हतं, बायको नाही, नवरा नाही, काहीच नाही, व्यवहार पण नाही, अंगावर भस्मस, भगवे कपडे, टप्पड पण नाही डोक्यावर, झोपडी. सिद्धपीठ तुम्हाला नेलं आपण तिथं, आपण बसलो जाऊ तिथं घंटेच्या घंटे तिथं परवा, ते सिद्धपीठ त्यांची जागा आहे म्हणून तिथं जाते. माऊलीच्या पायाचा पदस्पर्श होऊन त्यांची आई वडील लेकर तिथं हाकलून गेला, तिथं राहिले, तिथं रांगले, तिथं मांडे बांधले. ती जमीन ती भूमी माऊलीच्या पायाला स्पर्शित आहे. पुण्य तिथं ठेवल्या पाय कसे वाटते बघा, किती शांत सिद्धपीठात. बरेच बायका म्हणले आम्ही जातच नाही, तो डोक्याला हात लावला नाही. पुण्याच्या लोकांना सिद्धपीठ माहित नाही, पुण्याच्या लोकांना म्हणलं आम्हीच बरे परभणीची येडी.
आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी. हे अर्जुना, जिथं आत्मज्ञान असं वाहून भर भर वाहते हृदयातून जरा चोखडी शुद्ध आहे तिथं मी आहे आणि मी सुद्धा म्हणतो ते बोलतो. ते चोखडे झालेत माझ्या पुशाले, तिथे मी थांबलो. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी. संत माझं रूप आहे बरं का, त्या संत म्हणू नको, मी तिथे तर मीच असतो सदा. माझं खरं रूप तुला बघायचं का संताकडे जा. म्हणून मला बोललं की आमच्या आयुष्यात आम्ही मंदिराला झुललो नाही, यात्रेला कधी झुललो नाही आणि गुरुला कधी सोडलं नाही, कधीच नाही. तुम्हाला म्हणून माझी बहीण होती, पुरुषाला स्त्री आवडती तसं तुला संताच आवडावं, आवडावं, इतकी आवडा मला आणि खरंच आहे अनुभव सांगते. त्यांचं आवड त्यांचं प्रेम जर केलं तर काहीच कमी पडत नाही. सगळे शास्त्रातून बोलतात, सगळे वेद तुमच्या पाशी आणतात, सगळा मोक्ष तुमच्या भोवती गिरट्या घालतात. खरे माऊली, खरंच आहे. कसं तुमच्या हृदयातून आत्मज्ञानाचा झरा कसा वाहतो माऊली, अखंड शब्दच थांबत नाही. संत माझी प्रेरणा बघ कामिनी देशी, जसं तिचं प्रेम तर त्याचं तिच्यावर असं तसं तू संतावर प्रेम कर. तुला काय कपडे लिहून ठेवलं बाप्पा, मी काय सांगतो कपड्याच आणि हे अनुभवलं शरीरात राहून कुठलं तुम्हाला मागं म्हणले एकदा, म्हणजे असा आनंद होतो की खरं काहीतरी क्षण आपण सध्या सांगायचं राहिलो, काहीतरी त्यांच्या सानिध्यात आलो, काहीतरी आपल्याला दिलं भांडवल, काहीतरी आपल्याला जगता आलं, त्यांना बघता आलं, त्यांचे सानिध्य प्राप्त करता आलं, त्यांच्या सोबत फिरता आलं, गावागाव जाता आलं. जात होते 15 वर्ष ते 20 वर्ष त्याच्यासोबत फिरले. हा आधी चहा करता मला, चहा येत असेल तर माझा कार्यक्रम फिक्स करा. ते लोक माझ्याकडे यायचे, बाई काय म्हणले बाबा महाराज तुम्हाला देते बी न्यायचं तर मी अर्ध्या रात्री पण तयारी, माझ्याकडे जाऊ नका महाराज तब्येत बघत जा. त्यांचा सप्सा, त्यांचा कार्यक्रम, त्यांना घोडा खाणं, त्यांना घरी नेईन लोकांच्या बरेच लोक नेत होते महाराजांना. त्यांच्या माग आम्ही नळ्या मग ते एरंड्याचा मी येते ते म्हणायचे तिला बघा ती कामी का, त्याला काय काम नाही का, छायाकडे जा. ते लोक माझ्याकडे येतात जेव्हा तुम्ही माझ्याकडे कधीच येत आधी महाराजांकडनं दर्शन घ्या, तुमचं काय ते वाहन ठरवा. औरंगाबाद असो, पंढरपूर असो, आळंदी असो, पैठण असो, कारण जास्त पैठणला माझ्या महाराजांची शिष्य होती, नांदोर, पैठण, औरंगाबाद. मग बाकीच्या आजूबाजूला खेडे होते, मग खेड्याचं काय मला आवडत नव्हतं काय. ते लेकरं ते घर ते तुम्ही तिकडे गुलाब फेकत होते कपड्यात, म्हणजे घर कशाचं काय. हे माझ्या महाराजांना मला जायचं, मला कोणीच आवडलं कोणीच नाही, कधीच नाही. तर माझ्या महाराजांसाठी संकट आलं कधीच. महाराज म्हणले की आधी हो बाकी कामं केली पाणी पण नाही माती पहाटच्या 6ला सकाळच्या. मोठेपणा नाही तुमच्यासमोर सांगायला काय अर्थ नाही, तुम्ही सुधरावं ना काही नाही म्हणून सांगावं. बाप मग तुम्ही घोड्यावर तुला काय नीट काम कर मग तर सुद्धा आपल्या बापाची कंडिशन काय आपल्याला काय दिली वस्तीची वसुते माझी नामी चोखटे जीवा पावला वाटे वाचेची सलामी या जीवा पावला वाटे. त्या जीवाला माझ्या वाटेकडे येण्यासाठी मला सुंदर सुंदर नाव द्यायला गेले, ती वाणी मध्ये ठेवते. आणि दुसरं मी सर्व वस्तीची वसुते, हे सगळं जे दिसतंय ना तिथे मी स्वतः मग जगत आहे वसवते, माझं वरती स्थान आहे, मग जगताची उत्पत्ती असं वाटते. हे जे विषय ना ते मी आहे. जसं पाणी आणि धार आहे ना, तरंग आहे ना, तरंग म्हणजेच पाणी आहे, जगत म्हणजेच मी आहे, मडकं म्हणजेच माती आहे, अलंकार म्हणजेच सोन आहे, तसं जगत म्हणजेच मी आहे वसवते. तर वस्तीचे वसवते जे लिहिलंय सर्व वस्तीचे वसवते. सगळ्या ठिकाणी माझे वस्ती स्थान आहे, सगळ्या ठिकाणी मी आहे, पण तुला जगत दिसते मी दिसत नाही.
तुझा अधिकार कमी, तुला श्रवण नाही, तुला माझी जाणीव नाहीये, तुला माझा स्पर्श नाहीये, तुला माझं वेदाचं ज्ञान नाहीये, आणि तू संताला प्रेम केलं नाहीये. नाही बेटा, संताला जिंकून घेतल्याशिवाय काय ज्ञान कळत नाही. नाही, खोटं बोलत नाही. संत माझी रुपडी, हे माझं रूप संत आहे. हे जे दिसतं ते मीच आहे. तिथं तू त्या ठिकाणी असं प्रेम कर, त्यांना सोडूच नको तू, कारण त्यांच्यापाशी मोक्ष द्यायला मी काहीच करू शकत नाही. मी काय करू शकत नाही. माझ्या मुखातून गीता आली, पण त्याची किल्ली संतांच्या हातात दिली. हो, अगदी खरे. पण ती उलटून सांगण्याची शक्ती संताकडे दिली मी. गीता माझ्या वाणीतून आहे, पण बोध संतांच्या मुखातून आहे. हे कळायला तर माणूस धन्य आहे. न कळायला मेंढराचा माझा नाही. मी कळत अगदी. आपण आलो कशासाठी हे जर कळत नसेल लेडीजला, तर आयुष्य पाण्यात टाकले या बाईला. अरे बघ तुमचं ते तरी प्रार्थना काय समाधान सांगते मी. हे पैशामुक्ती भूत आला पैसा पे कुठे चांगल्या कामाला लावलं बाप्पा, खूप पैसा समाधान आहे. खरे ना खोटे मग ते काळा का गोळा काय ते तर नाही. नाही का काळा पैसा नाही, आता माझा पैसा नाही, मला होते तिकडे पळ. ते झेपत नाही म्हणून ते वस्त्र घालता येत नाही तुला, मग आणते खाली आधी कळते ना. आता ऐका, मी सर्व स्थिती बसवते माझी नामी जी चौकटे. अशा नाना नाव घेतले ते मध्ये बसव. वाचेचे द्यावे, त्या वारीने वळणाला माझं नाव घ्यायचं, आणि बुद्धीला जाणीव माझी यायची. वाणीला माझ्या नावाचे वळण आणि ध्यान माझा टच स्पर्श, हे दोन काम कर. आता करणे पायाचे चालणे, ते होय मज करणे, तैसे करी. तुला हात दिलेच पाहिजे. हाताने जीव करायचं तर जास्तीत जास्त माझं कर. आरवणं, पूजा करणं, अभिषेक करणं, वेल घालणं, दान करणं, मला खाऊ घालणं, दुःखी लोकांचं हाताने पैसा देऊन त्याला संकटातून बाहेर काढणं, हे कर की. तुला मी दिले ना, त्याचा विनोद चांगला कर. बरोबर आहे की नाही. पायाने सगळं असतं तीर्थयात्रा, मंदिरात जाणं, काकड्यापाशी जाणं, वारी करणं, हे कर. मग हे करून मला काहीतरी करणं बाबा, कारण हजारो लाखो लोक दशमगार करून मरतात, आणि बाकीच्या लोकांना काय, ज्याला ज्ञानेश्वर चिंतन नाही, ज्याला सर्वण नाही, ज्याला सत्संग नाही, त्याला काय काहीच नाही. आलं तसं गेले, फुकट गेले. आपला परावा आयु कलसी पांडवा, आपलं म्हण नको पडकं म्हण नको, सगळ्यासाठी उपकार करत राहा, सगळ्यासाठी रिटर्न जा, सगळ्याच्या कामी पडत जा, सगळ्याच्या दुःखाला जाऊन जा. आपला आणि परावा थाळी उपकारच करावा, कुणाला उपकारच कर. आपलं म्हण नको पडकं म्हण नको, उपकार करतात. माझ्या लोकांना मी उपकार करेन, परक्याला नाही. परक्याला आधी करून मग आपल्याला उपकार कर, कारण आपल्या टाकड्यावरी करते, परके प्रेम करते, नाही का. बरोबर आहे. तिने होय बरवा याज्ञिक माझा, तोच यज्ञ कराय, आणि तोच माझा यज्ञ तू करणारा, तोच होय बरवा याज्ञिक माझा, मग तू खरा यज्ञिक माझा आहेस. जर असं केलं, आपला आणि परवामध्ये भेट ठेवलास, पण त्यासाठी जर भेटला नाहीस, तू कुणाची किंवा नाही, तू परोपकार केलं नाहीस, तुझं खरं यज्ञ नाही. आई का असं आई अशी अवस्था कुठं, कशाचं आपलं सुटणं, परक भेटणं, त्यांना संपलं. गुरु नीर सदवई
ही माझी एवढीच होती ना, सगळं जगातच तुलेस आणि म्हणजेच मी हे दिलं ज्ञान म्हणजे कसं सांगायचं जास्त टाकपणा बायकाला जास्त असतो बायकापेक्षा आम्ही माझं टाकपणा जो भाषणपणा जो मी असं करणार नाही, मी वागणार नाही, मी कुणाला काढून बोलत तर ते पण आपल्या गोष्टीचे मध्ये घाण बोलली ना ते आणि स्वच्छ करायची हेच ऐकावं, हे समजावं आणि तसं बहाणं वागणं. म्हणून मी बरोबर म्हटलं तुमचं आता दांडी संपलं काय थांबलं कोणाचं कोण पण नाही, त्याच्यामध्ये त्रास व्हायचा मी मागायची, पण त्या निमित्ताने मला बऱ्याच बायका बोलले बाई